महिना उलटला नाही, अशाच प्रकारचा एक अंत्यसंस्कार आम्ही या ठिकाणी केला आणि अशाच प्रकारची एक श्रद्धांजली आम्ही व्यक्त केली। आणि मग त्या ठिकाणी सुद्धा आम्ही अशाच भावना व्यक्त केल्या की आम्ही व्यसनापासून दूर गेलं पाहिजे। मगापासून रडणाऱ्या लोकांकडे बघून माझ्या मनात उरलेला एक प्रश्न आहे, मी तुमच्या घरातला माणूस आहे, मी काय बाहेरचा नाही, त्याच्यामुळे अगदी मोकळ्यापणाने बोलतो। एवढ्या मोठ्या मोठ्याने रडणारी लोक तो व्यक्ती मृत्यूच्या जवळ जात असताना कुठे असतात? त्या दिवशी सुद्धा जेव्हा अंत्यसंस्कार चालू होते त्याचा पुतण्या रडत असताना लोक त्याला म्हणले अरे रडू नको रडू नको, तर ते पुतण्या बारीक असं म्हटलं होतं आम्हा सगळ्यांना, माझा चुलता दारू पित होता तेव्हा कसे का बसले आणि आता काय सांगता मला? आज सुद्धा त्याच भावना आहेत। स्मशान वैराग्यामध्ये जसं स्मशानामध्ये बोलताना जसं आम्ही वैराग्य बोलून दाखवतो, खंत बोलून दाखवतो, दुःख बोलून दाखवतो, इथून बाहेर गेल्याच्या नंतर मात्र आम्ही जशाल तसे असतो। या पुरुषामध्ये दारू पाजताना किंवा दारूला प्रेरणा देताना आम्ही एकमेकांचे सहकारी असतो आणि रडणाऱ्या माय बापुड्या लेकरासारखं सांभाळणाऱ्या यांचा काही दोष नसतो आणि यांच्या आयुष्यातलं दुःख मात्र संपत नाही। आता रवीने सांगितल्याप्रमाणे मरणाऱ्याच्या आईने पोटात हा असताना नवरा गमावला आणि आज त्याचं सुख बघायचं असताना तो निघून गेला। त्या पूर्ण आयुष्य त्याच्या बाजूला रडणारी एक माऊली म्हणत होती, बाई तुझा सीतेपेक्षा जास्त वनवास आहे तुझा। साहेब तिने कुणाकडे बघायचं? आणि दुःख व्यक्त करून तळतळ व्यक्त करून हे भागत नाही। या ठिकाणी 10 पोरं दारू पेलेले आहेत साहेब, त्यांनी म्हणावं की आम्ही ह्या जळणाऱ्या सरण्याकडे बघून आज आम्ही शपथ घेतो की इथून पुढे दारू पिणार नाही। दारू बंद करून दारू पिणं बंद थांबत नाही, आम्ही दारू विकायची बंद करू शकतो, दारूचं दुकान बंद करू शकतो। हे पिणारे लोक सीमेच्या पलीकडे जाऊन दारू पितील, बीडला जाऊन दारू पितील, आम्ही ह्यांना घरात कोंडू शकत नाहीत। वेताळ बाबाच्या जत्राला आम्ही देवा धर्माचं नाव घेण्यापेक्षा ही जुजगावची जत्रा दारू पिण्यासाठी प्रसिद्ध आहे। जसं आज जुजगावचं नाव आहे, जुजगावचे सैनिक प्रसिद्ध, जुजगावचे पोलीस प्रसिद्ध, जुजगावचे अनेक लोक प्रसिद्ध। अहो इथं रवी उभा आहे, महाराष्ट्रातल्या नेत्यांना फोन केला तर लोक म्हणतात बोला महाराज। एवढा आदर कमवणाऱ्या या गावामध्ये जर आमचे पोरं दारू पिल्यामुळे मरत असतील मग आम्ही श्रद्धांजली व्यक्त करून थांबून आम्हाला चालणार नाही। आम्हाला याच्यावर ठोस निर्णय घ्यावा लागेल। आणि माझ्या माता माऊल्यांना माझी विनंती आहे, पोरगं बिघडतं तुम्ही दुर्लक्ष केल्यामुळं, तुमचं लक्ष नसतं। मायेच्या पदराखाली पिऊन आलेल्या पोराला आम्ही सांभाळतो। आज पिऊन गेलेलं पोरग सुद्धा माय माग त्याच्या एक शब्द वाईट बोलायला तयार नाही। माझा मित्र आहे पत्रकार गणेश काळे, त्याला मी आता म्हणलं बघ माईच्या प्रेमाला लाज नसती, एवढा धोका देऊन गेलेला लेख तरी माईचं काळीच त्याच्यासाठी म्हणतं माझ्या वाघाला पुळण रे, माझ्या वाघाला चटके बसते, माझ्या वाघाचं खूप कौतुक आहे तिला, पण त्या माईचं लेख आमच्या श्रद्धांजली महागारी आणून देऊ शकत नाहीत। आणि म्हणून आता त्या ठिकाणी एका माणसाची जी तळमळ आहे ना, मला असं वाटतं याला मूर्त स्वरूप द्यावं, गावकऱ्यांनी निर्णय घ्यावा आणि केवळ मरणाच्या सरणाच्या बाजूला भाषण नाहीत व्हावेत, 15 दिवसाला इथं काम व्हावं। अरे तुमच्या गावात जन्मलेला भास्कर ढवळे नावाचा एक गुरुजी ज्याला महाराष्ट्रात वाचलं जातं, एक एक ओळ वाचून लोकांचे आयुष्य जोडतात, असा पुत्र तुमच्या मातीने दिला आणि तुमच्या माती मात्र इतर पोरं कसे जाळतात याच्यावरती काम झालं पाहिजे। आणि केवळ भाषण नाही, याच्यावर निर्णय झाला पाहिजे, इथल्या ग्रामपंचायतीने निर्णय घेतला पाहिजे आणि 15 दिवसाला महिन्याला याच्यावर कार्यक्रम झाले पाहिजेत, समुपदेशन झालं पाहिजे, तर हे सुधारणार आहे। नाही तर इथं आत्ता जे पिऊन बसलेले पोर आहेत ना ते सुधारायला तयार नाहीत। माझे दोस्त आहेत आत्ता पेलेत, मी सांगू शकत नाही त्यांना, माझं ऐकू शकत नाही, ड्युटीवर पेलले असतात, ड्युटीवर झुलतात, हे लाईन मध्ये आज नागेश आहे, 4 पोरांची नावं सांगू शकतो मी। या पुढच्या वर्षामध्ये सरण तयार ठेवा, चांगली साफसूफ जागा करून ठेवा, आम्ही येऊन भाषण करू। आणि राजा हो मरणाऱ्याच्या मागे त्याच्या महिला त्याच्या बायकोला दुःख असतं, आमचं काही नाही। शिव ओलांडले की माझा संसार चालू होतो, शिव ओलांडला की माझं काम चालू होतं, कुणाचं अडत नाही, जातो ते निघून जातो। आमच्या श्रद्धांजल्या त्यांना दिल्यावर त्याला आत्म्याला शांती भेटती का त्याचं पलीकडे काय होतं कुणी वापस येऊन सांगितलंय माहित नाही आम्हाला। किती रडायचं त्या रवीने, त्या दिवशी मी रडायचा, आज मी रडायला लागला, त्याला धाप लागती, त्या दिवशी तर म्हणलं ह्योच जातो का काय? अरे कशासाठी? जर आम्हाला मगाशी म्हणले भास्कर ढवळे सर, एक पोरगा पोलीस करायला त्याची आई बाप, त्याचा काळ, शिक्षण, शाळा, पैसा, काळ इतकं कारणी लागत आणि हे लोक झटक्यात मरून जातात। स्वतःच्या आयुष्याची किंमत जर ह्यांना कळत नसेल तर आम्हाला ती समजावून सांगावी लागेल। आणि कृपा करून अशा प्रकारच्या मृत्यूच्या नंतर ह्या तरुणाला कळलं पाहिजे की माग शिवे दिल्या जातात
आमच्या मरणाला काय लय चांगलं म्हटलं जात नाही, तेव्हा हे कुठं लाजतेन. आणि मायबापाचा विचार करा, आमचा नाही. आमचं सगळे भाषण कोरडेत, पण जी माग रडणारी माय ना नागेची, त्या माईच्या जागेवर स्वतःच्या माईला बघा. आणि उद्याच्याला अशीच माय माझी रडन आणि असेच हे तावरे साहेबांनी भाषण करून जातील, असं व्हायला नको. जिंदगीचं महात्म्य आम्ही रोज ऐकतो, जिंदगी पुन्हा मिळत नाही हे रोज कळतं आम्हाला, पण ते वळत नाही, हे दुर्दैव आहे. आम्ही वेताळ भावाच्या भूमीमधले लोक आहोत. त्या जत्रेमध्ये जो दारूचा पूर येतो ना, आम्ही तो थांबवला पाहिजे. सगळ्या प्रकारचं होऊ द्या, जत्रा आनंदाने साजरी करा. घ्या निर्णय की वेताळ भावाच्या जत्रामध्ये गाव दारू पिणार नाही, घ्या निर्णय. आम्हाला माणसंच वाचवायचेत ना, मग आम्ही याच्यावर प्रकट झालं पाहिजे आणि खरतर झालं पाहिजे. इथं अनेक सोयरेधारी आलेत, अनेक जोशी संघटनेतले लोक आलेत. का बोलले ते? त्यांना वाटतं गो आता कुठेतरी आपली जात प्रवाहामध्ये आली मुख्य. आता 4 पोलीस, 4 सैनिक, 4 नेते व्हायला लागलेत आणि आता पोरला हा कुठला रोग लागला नवीन? राजा हो, पिढ्यान पिढ्या रानावनामध्ये गेलेली जात आहे तुमची. तुमच्या शेजारचा माणूस आहे मी. अनेक लोकांमध्ये माझे घरोब्याचे आणि घरचे संबंध आहेत. म्हणून पोट तिडकीने सांगतो, केवळ भाषणं नाहीत, भाषणाच्या पलीकडे जाऊन आम्ही निर्णय घेतला पाहिजे. आणि हे माय बापड्या ज्या बसल्यात ना, आमच्या माया, आमच्या बहिणी, आमच्या बायका, यांच्या कपाळांचा विचार करा, यांच्या पदरांचा विचार करा. यांना उत्तर काय देता येईल? साहेब, नागेश जन्माचं पाप करून गेलाय, काही पुण्य करून गेला नाही. पाप करून गेला स्वतःच्या आईचं. आज आईचा दोषी म्हणून तो गेला. आमचं काय देणं होतं त्याच्याकडे? त्याच्या पगारीतला रुपया आम्ही मागत होतो का? पण आज जेव्हा त्याच्या आईला सुख द्यायचा टाइम आला, निघून गेला. अपघाताने गेला असता तर देवाला दोष दिला असता, पण हे मरण म्हणजे आत्महत्या आहे, स्वतःने स्वतःवर ओढलेली. या ठिकाणी